आता पहिल्यांदाच 7वी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने एंट्री केल्या तर लोक कसं बघतात हो त्याच्याकडे? लोक आता बघतात की गेले 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी योजना आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत आहे. आणि गेले 10 वर्षात मोदी सरकारनं असा बदल केला आहे की मोदीची या कार्यावर सर्व जनतेचा विश्वास बसलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवून जनता त्या ठिकाणी कौल त्या ठिकाणी देणार आहे. तरी कसं असेल खालचं चित्र, म्हणजे लढाई कशी असेल खालची? खालचं चित्र पाहता बघितलं तर स्थानिक लेवलला तगडे 2 उमेदवार तरी आहेतच. तसं बघायला गेलं तर 3ही उमेदवार तगडेच आहेत. पण तसं बघायला गेलं तर मॅडमचं कार्य कसं आहे की विरोधक काय करतात ह्याच्याकडे न बघता आपलं कार्यावर आपलं फोकस ठेवून आपलं चालणे हे मॅडमचं कार्य आहे. त्यामुळं मॅडमकडे पूर्णपणे बहुमतानं विजय होणारच मॅडमचा. दुसरीकडे जर विरोधक पार्टीचा जर आपण विचार केला तर त्यांचे स्थानिक नेते आहेत किंवा स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं जे स्ट्रॉंग नेटवर्क आहे, तसं जे आता उमेदवार आहेत त्यांच्याकडं आहे काय तसं नेटवर्क? स्ट्रॉंग तसं काही विषय नाही. आता कसं आहे जनता आता सगळं बदलच झाला आहे 9-10 वर्षात त्यामुळे स्ट्रॉंगचा काही विषयच येत नाही आता. त्यामुळे लोकांना आता कळायला लागलेला आहे कोण काय करते कोण काय करते, त्यामुळे काही विषयच येत नाही त्यात स्ट्रॉंगचाच. तरी काय असेल निकाल, काय असेल निकाल? काय आता सरकारच्या योजना आहे सगळं काय आता जनतेला दिसायला लागलेला आहे. त्यामुळे काही विषय नाही. निकाल हा मॅडमच्या पाठीशीच लागणार पूर्णपणे बहुमताने.